पुण्यातील स्वारगेट एसटी अंगारात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। तसेच गाडे याच्या मैत्रिणीची याआधी चौकशी करण्यात आली होती, तेव्हा तिने एक काळजाला धक्का बसवणारी माहिती सांगितलेली आहे। तसेच या गाडेच्या मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलं होतं। त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिलेली आहे। दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज सुद्धा करायचा। या दोघांशी आणखी एक मैत्रीण होती, तिच्याशी माझं पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे असा रोज दत्तात्रय गाडेने माझ्याकडे लावलेला होता। तसेच तो यासाठी मला सतत फोन करून त्रास द्यायचा असं या गाडेच्या मैत्रिणीने सांगितले आहे। त्यामुळे दत्तात्रय गाडेनं महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी। यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा असा संशय पोलिसांना आहे। त्या दृष्टीने पोलीस गाडे यांचा तपास करत होते। त्यासोबतच गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे यांच्या 10 मित्रमैत्रिणींची चौकशी केली। या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे यांच्याबद्दल धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली होती। दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूरचा होता। पोलिसांनी शिरूरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावलेला होता। याशिवाय दत्तात्रय गाडे याच्या आई वडिलांना आणि भावांना सुद्धा पोलीस चौकशीसाठी पुण्यात बोलून घेतलं होतं। त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात भेटला। दत्तात्रय गाडे यानं मंगळवारी पहाटे स्वारगेट डेपोच्या तिथे उभे असणाऱ्या एका तरुणीला भूल घालून एका शिवशाही बसमध्ये नेलं होतं। ही तरुणी बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडे यानं दार बंद करून घेतलं आणि तिच्यावरती अत्याचार केले होते। दत्तात्रय गाडे यानं एक वेळा नव्हे तर 2 वेळा तरुणीवर बलात्कार केला असून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झालेली आहे। मात्र हा नराधम पाण्याची तहान लागल्याने एका महिलेकडे गेला होता। मग त्या महिलेने लगेच पोलिसांना कॉल करत हा गाडे इथे असल्याचं तिने सांगितलं आणि मग ड्रोनच्या साहाय्याने त्या नराधमाला पकडण्यात आलं। तर गाडेने याआधी महिलेवर ब्लॅकमेल करून असे प्रकार केलेले आहेत की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।